हाय, मी आहे ब्लॉगर सारिका पोकले. तर चला आज मुलांच्या टिफिनसाठी बनवलेलं आहे मी खूप छान असं छोले पुरी. मुलांच्या आवडीची छोले पुरी खूपच असते. मग आमच्या छोट्या सरकारांना तर छोले पुरी खूप आवडतो. भटुरा बनवायला सांगतो तो मला, काही चिकन वगैरे बनवलं तर पण आज काही भटुरे नाही बनवू शकत, सकाळी खूप गडबड असते. तर मी पुरीच बनवलेली आहे. छान गरमागरम तो खाऊन पण जाणार आणि टिफिनमध्ये घेऊन पण जाणार. मोठ्याचं काही टिफिन नाही आहे. तर इकडे पाहू शकते आज आहे त्याची स्कूलमध्ये मॅच आणि ही दादूची बॅट घेऊन चाललेला आहे तो. त्याला बॅट हवी आहे, पण ही आहे मोठी, जड आहे खूप, तरीसुद्धा ती घेऊन जाणार आहे. आणि माझा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. फुल डे आज व्हिडिओ आहे हे. तर चला आता फटाफट मोठा मुलगा रेडी होतोय, तोपर्यंत मी अंथरूण माझं उचलून घेत आहे. आणि माझे मिस्टर झोपलेले आहेत, पण मणिमाऊ काही ती झोपून देत नाही आहे त्यांना, सारखे त्यांच्या अंगावर जात आहे. तर चला म्हटलं अर्धं आवरून घेते फटाफट. तिकडे पाहत आहे त्यांच्या अंगावरती नाचते. तर खूप त्रास देते मणिमाऊ. झोपायला तर आमच्यामध्येच असते. चला तर आता फटाफट आवरून घेतलेलं आहे. मी घेतलेलं आहे मध पाणी प्यायला, गरमागरम. खूप बरं वाटतं सकाळी गरम पाणी प्यायल्यावर. आणि इकडे मणिमाऊ पाहत आहे, त्याला सॉक्स घालून देत नाही, खूप मस्ती येते तिला. आणि इकडे आमचे हे पावले काका आलेले आहेत. ह्यांनी आम्ही काय घेऊ अगं ना घेऊ, पण त्यांचं राऊंड रोजचं असतोय. तर चला छान अशी अंघोळी करून रेडी झालेली आहे मी. माझं आवरून झालेलं आहे आणि मग घेतलेली आहे पूजा करायला. कारण आज मुलांची खूप गडबड झालेली, त्याच्यामुळे त्यांची खूप घाई झाली. मग पूजा काय त्यांनी केली नाही, फक्त नमस्कार करूनच गेला. तर मी आता पूजा वगैरे केलेली आहे आणि आता मी चहा घेणार आहे. चहामध्ये छान अशी जिरा बटर खाते. मुलांसाठी मस्का पाव वगैरे घेतले मी. तर मला जायचं आहे दुकानामध्ये आणि हा ब्लबचा उजेड पाहू शकताय माझ्या तोंडावर येते, त्याच्यामुळे ना ब्लर दिसतोय. तर चला दुकानातून आली आणि मग आम्ही बाजारात आलेलो आहोत. तर आता म्हटलं हल्दी चालू झालेल्या आहेत आणि बांगड्या माझ्या ना जरा खराब झालेल्या, म्हटलं चला बांगड्या पाहूया. तर मी 3 दुकानं शोधून काढली, मला काही बांगड्या पसंत येत नव्हत्या. तर हा तिसरा दुकान आहे, तिथे मला ह्या जरा सिंपल बांगड्या पसंत आलेल्या आहेत. तर मी म्हटलं ह्याच घेते. तर थोडीशी शॉपिंग केली तिथे मी आणि मग इकडे बेकरीमध्ये आलेली आहे. तर इथे ना ह्याची समोसा खारी असते, ती खूप छान लागते, टेस्टी, माझ्या मिस्टरांना आवडते, ती घेतली. थोडं पेस्ट्री घेतली आणि मग घेतलेला आहे तिथून छान असा रवा केक. तर चला या खायला तुम्ही पण. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मला. जास्तीत जास्त शेअर करा आणि काही वाटलं असेल तर मला कमेंट करा. कमेंट केल्याशिवाय मला काही समजणार नाही. तर मी बाजारातून येईपर्यंत माझ्या सासूने भांडी वगैरे माझी घासून ठेवलेली होती. तर मी आत्ता लागलेली आहे जेवणाला. फटाफट पाणी भरून घेते. तर मी गॅसवर जेवण ठेवणार आहे. फटाफट एका साईडला डाळ भात आणि मग एका साईडला पाणी पण भरून घेते. पाणी आलेलं आहे. आता मी ना तांदूळ धुवून घेतलेत स्वच्छ मस्त. आमचा नळ बाहेर आहे आवारामध्ये आणि इकडे लावलेली आहे मी डाळ. तर डाळीच्या शिट्टी झालेली आहे आणि आता भात लावलेला आहे. कपडेसुद्धा मी मशीनमध्येच टाकले होते. तर सगळं काम ठेवून गेली होती मी रोहाला बाजारात. तर आता ते मी आल्यानंतर सगळं काम फटाफट आवरून घेत आहे. इकडे कपडे लावते, ऊन पण खूप आलेलं आहे, फटाफट सुकून जातील. तर व्हिडिओ कंटिन्यू करा बरं का. तर हा आज मी फुल डेचा मोठा व्हिडिओ केलेला आहे. शॉर्टमध्ये एवढं बसतं पण मग बोलायला जमत नाही आणि मग मिस होतं काहीतरी. म्हटलं आज ना फुल डेज आपण व्हिडिओज करूया. तर इकडे पाहू शकते छान कढीपत्ता झाडावरून काढला मी, कपडे लावायला गेली तेव्हाच आवारामधून, आणि मग छान फोडणी दिली डाळीला आणि एकदम भारी डाळ झालेली आहे. तर चला जेवण झालं आणि इकडे पाहू शकते मी काय काय आणलेलं आहे. काजल, लिपस्टिक आणि मी ज्या बांगड्या दाखवल्या ना त्याच बांगड्या घेतलेल्या आहेत. आणि ना मी लॅक्मी वापरत नाही कधी, पण मी आज घेतलेली आहे. म्हटलं ट्राय करून बघते, कारण माझ्या चेहऱ्यावर ना खूप फोड्या येतात, पिंपल्स एकदम बारीक बारीक असतात. त्याच्यामुळे कोणती क्रीम लावली तर आणखीन बाहेर येतात फोड्या, त्याच्यामुळे क्रीम काय लावत नाही. आणि माझ्या बांगड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा मला, छान आहेत का. तर मला आवडल्या म्हणून मी घेतल्या. खूपच तरी महाग भेटल्या मला, 450 रुपये सांगितले त्याचे, मी फक्त 350 दिले. तर मी काजल लावलं ना, तो मला खूपच आवडला. म्हटलं मी चेक केलं लावून की फेलतोय की नाही. तर इकडे जेवण घेतलेलं आहे जेवायला आता.
फटाफट जेवून घेणार आहोत. आता भूक लागलेली आहे. मुलं आलेली आहेत स्कूलमधून. तर इकडे आमच्या मनीमाऊला सुद्धा भूक लागलेली आहे. तर चला फटाफट जेवायला या. आपण आता जेवण करू आणि मग जेवण करून थोडंसं आराम करायचा आहे. मग संध्याकाळी दुकानात जायचं असतं. चला, मुलांना काय पेस्ट्री आणले सांगितल्याबरोबर काही झोप नाही येत. मी झोपलेली, मला छोट्या सरकारांनी उठवलं. मम्मी पेस्ट्री खायची आहे. मी म्हटलं तुम्ही खा, मी नाही खात, नंतर खाणार. तर नाही मम्मी तू पण खा सोबतच. तर चला पेस्ट्री वगैरे खाल्ली आणि मग संध्याकाळी छान असं झाडू वगैरे मारून घेते, कारण सकाळी तर मी फरशी पुसली नव्हती. तर आमच्या हॉलमध्येच आहे फरशी फक्त, बाकी किचन आणि ओठीवर कोबाच आहे. तेच पण आमचं काय रोड जवळ असल्यामुळे ना घरामध्ये खूपच धूळ येत असते. तर इकडे पाहू शकते, पुसून घेते आता आणि मग आवरून दुकानात जायचं आहे. फटाफट म्हटलं आवरून घेते. इकडे दुकानामध्ये मी लगेचच आवरून आलेली आहे आणि इथे पाहू शकताय माझं काम चालू झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा मला. आता मी दुकानात राहणार आहे, तर मुलं घरी आहेत. थोड्या वेळाने मग जेवण बनवायला जाणार आहे मी. आता रात्र झालेली आहे. टाटा बाय बाय, गुड नाईट.